जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या BSPK स्वराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत तलाठी भरतीचा पेपर आणि तो झाला आहे. पहा कधी झालेला आहे, तारीख आहे त्याची 21 ऑगस्ट 2023 रोजी झालेला तलाठी भरतीचा पेपर आणि त्यामधील मराठी या विषयाचे जे 25 प्रश्न आहेत त्या पूर्ण प्रश्नांचं विश्लेषण आपण पाहणार आहोत. आपण ही सिरीज का सुरुवात केलेली आहे, कारण ज्या आता सर्व एक्झाम आहेत TCS आणि IBPS घेणार आहे, तर त्या एक्झाम ऑनलाईन आहेत आणि त्या सर्व एक्झामसाठी मराठी हा विषय कंपल्सरी आहे. कंपल्सरी 15 मार्क्स किंवा काही संवर्गासाठी तो 25 मार्क्ससाठी आहे. तर मग त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी जास्तीत जास्त मराठीच्या प्रश्नांचा सराव व्हावा यासाठी आपण या व्हिडिओच्या सिरीजमधून मराठीचे जास्तीत जास्त प्रश्न पाहण्याचा प्रयत्न करतो. आणि जिल्हा परिषदच्या ज्या आता एक्झाम सुरुवात आहेत त्यासाठी देखील हे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. आणि यानंतर ज्या येणाऱ्या सरळ सेवा भरतीच्या ज्या कोणत्या एक्झाम आहेत, आरोग्यसेवकच्या असेल किंवा वनरक्षकच्या असेल, पोलीस भरतीच्या असतील किंवा मानकीन तलाठी भरतीच्याच असतील, त्या सर्व एक्झामसाठी मराठी या विषयाचे सर्व प्रश्न तुम्हाला आपल्या या चॅनलच्या व्हिडिओच्या माध्यमातून या सर्व सिरीजमधून तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे, चला जास्त वेळ न घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. पहा, पहिला प्रश्न, पौराणिक चित्रपटाच्या सेटवर अभिनय करताना प्रणवने हे औट घटकेचं राज्य मनापासून जगून घेतलं या वाक्यातील म्हणीचा अर्थ कोणता आहे? आता ह्यात म्हण आहे औट घटकेचं राज्य. तर औट घटकेचं राज्य म्हणजे काय? तर खूप कमी काळ टिकणारं राज्य. औट घटकेचं राज्य म्हणजे खूप कमी काळ टिकणारं, अल्प काळ टिकणारं असं त्याला म्हटलं जातं. या ठिकाणी औट म्हणजे काय असतं? तर औट म्हणजे असतं 3.5. थोडक्यात औट म्हणजे म्हटलं जातं की 3.5 म्हटलं जातं. आणि राज्य घटका म्हणजे काय असतात? 24 मिनटे. एक घटका म्हणजे असतात 24 मिनटे, म्हणजेच 3.5 24 मिनटे, बरोबर. म्हणजेच हे खूप कमी काळ टिकणारं राज्य आहे ना, त्यामुळे याला म्हणायचं थोडा वेळ टिकणारे ऐश्वर्य किंवा थोडा वेळ टिकणारे राज्य. ठीक आहे, चला दुसरा प्रश्न बघूया. माझे विद्यापीठ हा कविता संग्रह कोणाचा आहे? तर नारायण सुर्वे यांचा माझे विद्यापीठ हा कविता संग्रह आहे. पुढे पहा, कबीर सदोदित जप करत असतो या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? आता पहा, सदोदित म्हणजे काय? सुरुवातीला ते पहा, सदोदित म्हणजे निरंतर, नियमित. मग याचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे आपल्याला, समानार्थी विचारलेला आहे का? नाही. त्यामुळे याचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? नियमित, निरंतर. हे तर समानार्थी शब्द आहेत, परंतु क्वचितच, कधीतरीच असं त्याचा विरुद्धार्थी शब्द होतो. पुढे पहा, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. वडिलांनी मुलाला शाळेत घातले, प्रयोग ओळखा. आता पहा, पहिल्यांदा तुम्ही वाक्य व्यवस्थितरित्या वाचून घ्या आणि त्या वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद शोधा, त्याशिवाय तुम्हाला प्रयोग ओळखता येणार नाही. आता पहा, या ठिकाणी कर्ता आहे वडिलांनी. मग वडिलांनी कर्ता हा प्रथमेमध्ये आहे का? नाही. त्यामुळे हा कर्तरी प्रयोग तर नसणारच आहे. म्हणजे आता कर्त्याचा कुठलाच गुण नाही, त्यामुळे कर्तृभाव पण कट झालेला आहे. आता पहा, कर्मणी आहे, परंतु मग शक्य कर्मणी आहे का? नाही. शक्य कर्मणी आहे का? का नाही? कारण तिथे शक्यता दर्शवणारं क्रियापद नाही, त्यामुळे हे शक्य कर्मणी देखील नाही. शक्य भावे देखील नाही, कारण या ठिकाणी शक्य क्रियापदच नाही, त्यामुळे शक्य भावे पण नाही. मग राहिला काय? कर्मभाव संकर. आता पहा, पर्यायानुसार पण असं जाऊ शकता तुम्ही, किंवा मग वाक्यावरून कसं जाणार आहात? वडिलांनी कर्ता आहे आणि तो कोणत्या विभक्तीमध्ये आहे? तृतीया, नेशी निहेशी, बरोबर. तृतीय विभक्तीमध्ये आहे आणि हे कशाचं उदाहरण आहे? तृतीय विभक्तीमध्ये हे कशाचं लक्षण आहे? तर भावी प्रयोगाचं आहे आणि कर्मणी प्रयोगाचं देखील आहे, बरोबर. त्यामुळे कर्मणीचं पण आणि भावीचं पण यात संकर आहे. त्यानंतर पहा, मुलाला कर्म काय आहे या ठिकाणी? मुलाला, बरोबर. मूल कर्म आहे. आणि आता हे कोणत्या विभक्तीमध्ये आहे? द्वितीय विभक्तीमध्ये. चला, हे देखील कोणाचं लक्षण आहे? तर भावी प्रयोगाचं लक्षण आहे. म्हणजे या ठिकाणी कर्मणी आणि भावी दोन्ही प्रयोगाचं या ठिकाणी लक्षण आहेत, म्हणून हा कर्मभाव संकर आहे. ठीक आहे, पुढे पहा, प्रश्न क्रमांक 5. 7.5 म्हणजे काय? आता 7.5 म्हणजे काय असतं? आपत्तीचा काळ असतो. त्यानंतरचा प्रश्न बघा, हौशी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. पहिल्यांदा हौशी म्हणजे काय पहा. हौशी म्हणजे काय असतं? हौशी कुणाला म्हणतो आपण? तर शौकीन. थोडक्यात एखाद्या गोष्टीची खूप आवड असणारी
हौस असणारी व्यक्ती, बरोबर. हौशी, एखाद्या गोष्टीची खूप आवड असणारी. मग याचा विरुद्धार्थी शब्द काय होतो? अरसिक, ज्याला कशाची आवड नाही, बरोबर. ठीक आहे, चला पुढे पहा. पुढचा प्रश्न बघूया. लेखन नियमानुसार अचूक वाक्य ओळखा. आता पहा, लेखन नियमानुसार अचूक असलेलं म्हणजे यामध्ये शुद्ध लेखन लक्षात घ्यायचं आहे. आता पहा, त्याच्या शरीरात हळूहळू विष भिनत चालले. आता मला सांगा, पहिलं वाक्य पहा, त्याच्या पाहिजे या ठिकाणी, आणि इथं काय दिलेलं आहे? त्याचा. त्यामुळे हे वाक्य काय आहे? चुकीचं. आता पहा, त्याच्या शरीरात, इथे काय पाहिजे? दुसरी वेलांटी पाहिजे, बरोबर. त्यामुळे, आणि इथं देखील पहिली वेलांटी हवी, त्यामुळे हे देखील वाक्य चुकीचं आहे. तिसरं वाक्य बघा, त्याच्या शरीरात. आता इथे पहा, शरीरात पाहिजे, आणि दुसरं जे आहे हळूहळू, इथे हळूला दुसरा उकार पाहिजे. विष भिनत चालले, बाकी आहे व्यवस्थित. चौथं वाक्य पहा, त्याच्या शरीरात हळूहळू विष भिनत चालणे. यामध्ये सर्व शब्द हे शुद्ध लेखनामध्ये लिहिलेले आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. तृप्तीने 2 बाहुल्यांची एका दिवसात वाट लावली. आता पहा, वाट लावणे म्हणजे काय? आपण म्हणतो वाट लावली रे बाबा हिने. वाट लावणे म्हणजे काय? तोडून टाकणे, नाश करणे, बरोबर. मग आता या वाक्यामध्ये बाहुलीची वाट लावली म्हणजे बाहुलीला तोडून टाकलं, असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 9. समास शब्दाचा समानार्थी नसलेला पर्याय ओळखा. आता समास म्हणजे काय आहे? समास म्हणजे आहे एकीकरण, संयोगीकरण, समुदायकरण, बरोबर. आणि व्याप्त हा याचा समानार्थी शब्द नाही. ठीक आहे, आलं लक्षात. पुढे पहा, भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी कोणती आहे? तर सर्वांनाच माहिती आहे, कोसला कादंबरी फेमस आहे, आणि ती भालचंद्र नेमाडे यांची आहे. शेजार गावात एक बलाढ्य सावकार मरण पावणे बातमी ऐकून बामणने ताडकन उडी मारली. आता कंसातले शब्द दिलेले आहेत, त्याचं योग्य रूप वापरून वाक्य बनवायचं आहे. आता शेजार गावात म्हणाल का आपण? शेजारच्या गावात म्हणाल, बरोबर, किंवा शेजारील गावात म्हणाल, बरोबर. मग पहा, शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून, पावल्याची आणि शेजारच्या असं पाहिजे, आणि ते आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढे पहा, तो पत्र लिहितो या वाक्याचे समापन कर्तरी प्रयोग. आता समापन प्रयोगामध्ये कसं रूपांतर करायचं आहे, बरोबर. तर समापन म्हणजे काय? सुरुवातीला शब्द ओळखून घ्या. समापन म्हणजे असतं जिथे समाप्तीची क्रिया दर्शवली जाते, तो असतो समापन, बरोबर. आता समापन कर्तरी प्रयोग, समापन कर्मणी प्रयोग आहे, बरोबर आहे. इथे पहा वाक्यात कशी गलत झालेली आहे की समापन कर्मणी प्रयोग हे कर्मणी प्रयोगाचा एक काय म्हणतात त्याला, कर्मणी प्रयोगाचाच एक प्रकार आहे, तर तो आहे समापन कर्मणी. आणि त्याचा अर्थ काय आहे की समापन, याचा अर्थ आहे की समाप्तीची क्रिया, बरोबर. की वाक्यातून समाप्तीची क्रिया दर्शवते, किंवा वाक्यातून समाप्तीचा बोध होतो, असं ते वाक्य आहे. तर त्याचे पत्र लिहून झाले. आता पहा, या ठिकाणी लिहून झाले, पूर्ण झालेली आहे, त्यामुळे हे आहे समापन कर्मणी प्रयोग. पुढे पहा प्रश्न क्रमांक 13. यामध्ये पहा काय विचारलेलं आहे, समासच विचारलेला आहे. कोणत्या समासातील पहिले पद महत्त्वाचे असते? हे अत्यंत महत्त्वाचं आहे, तुम्ही व्यवस्थितरित्या लक्षात ठेवा. पहिलं पद कधी, दुसरं पद महत्त्वाचं कधी, दोन्ही पदे कधी महत्त्वाचे असतात आणि कधी महत्त्वाचे नसतात. ठीक आहे, पहा यामधून ते क्लिअर होईल. अव्ययीभाव समास आहे, तर याचं पहिलं पद महत्त्वाचं असतं. त्यानंतर पहा, तत्पुरुष समास जो आहे तर त्याचं दुसरं पद महत्त्वाचं असतं. त्यानंतर दोन्ही पदे महत्त्वाची कोणाची असतात? तर द्वंद्व समास, बरोबर. द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची असतात, आणि बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची नसतात, तिसऱ्याच कोणत्या तरी पदाचा बोध होतो. आणि जो द्विगु समास आहे तर द्विगुणित होतं, म्हणजे ते आहे संख्या होते द्विगुणित, म्हणजेच यामध्ये पहिलं पद हे संख्या विशेषण असतं. ठीक आहे, लक्षात ठेवा, यामध्ये पहिलं पद हे संख्या विशेषण असतं. चला पुढे, घरकोंबडा म्हणजे घरात बसून राहणारा. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती आहे? आता विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी, श्लील अश्लील बरोबर आहे, सध्यापूर्वी बरोबर आहे, सम विषम बरोबर आहे, अनुपम आणि अनुययी ही चुकीची जोडी आहे. त्यानंतर पहा, नखशिखांत म्हणजे काय? तर सर्व शरीरभर. नखशिखांतचा अर्थ असतो सर्व शरीरभर. खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग केलेला आहे, त्यामधील चुकीचा पर्याय ओळखा. आता पहा, आज पाली भाषा लोप पावण्याच्या उंबरठ्यावर आहे, बरोबर आहे. पुढे पहा, आपला मुलगा अट्टल चोर आहे असं कळतं, दगडाला पाझर फुटला. फुटल का असं दगडाला पाझर? अट्टल चोर आहे म्हटल्यावर नाही. आता या ठिकाणी जो हा वाक्प्रचार वापरलेला आहे तो चुकीचा वापरला आहे, बरोबर. दगडाला पाझर फुटणे म्हणजे काय असतं की किती जरी कठोर माणूस असला तर त्याला तो भावूक होतो, बरोबर.
त्याला म्हणायचं दगडाला पाझर फोडणे. त्यामुळे इथे या ठिकाणी हा वाक्प्रचार चुकीचा वापरलेला आहे. गावाच्या हितासाठी दोन्ही गटांनी आपापसातील मतभेदांना मूठ माती दिली, बरोबर वापरलेला आहे. तुषारने लावालावी केल्याने आरती व भारतीमध्ये भांडण झाले. लावालावी करणे हे देखील बरोबर वापरलेलं आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 18. शेतकऱ्याचा असूड हा ग्रंथ कोणाचा आहे? पहा, खूप सोपा आहे. शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ महात्मा फुले यांचा आहे. लक्षात ठेवा, शेतकऱ्यांचा असूड महात्मा फुले. सामासिक शब्दांचा खालील विग्रह केलेला आहे आणि त्यातील अयोग्य पर्याय कोणता आहे? पहा, आता पहा, यामधला अयोग्य ओळखायचा आहे. कर्तरी प्रयोग म्हणजे कर्तरीचा प्रयोग, कुंभकार म्हणजे कुंभ करणारा, कर्मणी प्रयोग म्हणजे कर्मणीचा प्रयोग, पंखेरुह म्हणजे चिखलात माखलेला नाही, पंखेरुह म्हणजे पाण्यामध्ये. पंखेरुहचा काय अर्थ होतो? तर पाण्यात उत्पन्न होणारा एखादा, पाण्यामध्ये जे वाढतं त्याला म्हणायचं पंखेरुह. ठीक आहे, चला पुढे पहा. प्रश्न क्रमांक 20. समाजातील समाजातीत या शब्दाचा अर्थ कोणता आहे? आता पहा, समाजातीत म्हणजे काय? तर ज्याला समाजाची गरज नाही असा. समाजातीत म्हणजे काय? ज्याला समाजाची जरूर नाही असा समाजातीत. चला पुढे पहा. प्रश्न क्रमांक 21. यामध्ये पहा, तेजीत चालणाऱ्या व्यवसायाचे दिवाळे निघाल्याने जवळचे नातेवाईकही पंकजला टाळू लागले. आता पहा, जेव्हा आपली वाईट काळ चालू असतो तेव्हा आपल्यासोबत कोणीच नसतं, बरोबर आहे. म्हणजे वाईट काळ असेल तेव्हा कोण नसतं, परंतु आपण जेव्हा खूप प्रगतीपथावर जातो किंवा यशस्वी होतो तेव्हा सर्वच जण आपल्या मागे मागे करत असतात, बरोबर. मग आता एखाद्याचा व्यवसाय खूप चांगला चालला आहे, म्हणजे तिथे पंकजचा व्यवसाय दिलेला आहे. पंकजचा व्यवसाय खूप तेजीत चालला आहे, मग सगळे त्याच्याबरोबर आहेत, परंतु त्याच्या व्यवसायाचं दिवाळं निघालं आणि जवळचे नातेवाईकही पंकजला टाळू लागले. मग याला कोणती म्हण लागू पडते? तर पहा, घर फिरले आणि घराचे वासेही फिरतात. ही म्हण याला एकदम तंतोतंत लागू होत असते. घर फिरले आणि घराचे वासेही फिरतात. जेव्हा आपला वाईट काळ असतो तेव्हा आपल्यासोबत कोणीही साथ द्यायला नसतं. ठीक आहे, चला पुढे पहा. प्रश्न क्रमांक 22. लेखन नियमानुसार अचूक वाक्यरचना ओळखा. एकदा राजा आमच्या शाळेत आला. आता पहा, यामध्ये पूर्ण वाक्य कर्ता कर्म क्रियापद यानुसार व्यवस्थित आहे का ते पाहायचं आहे. एकदा राजा आमच्या शाळेत आला, बरोबर आहे. सांगू लागला प्रत्येकजण आपली आठवण. पहा, थोडं वाक्य उलटंपुलटं आहे. कर्ता कर्म क्रियापद या रचनेमध्ये बसत नाही. केला मी पायाला स्पर्श नमस्कार करून. पहा, हे देखील बरोबर नाही. इथे थकला होता तो खूप आता, हे देखील बरोबर नाही. तिथे काय पाहिजे? तो आता खूप थकला होता, बरोबर. प्रत्येकजण आपली आठवण सांगू लागला. पहा कसं वाक्य पाहिजे? प्रत्येकजण आपली आठवण सांगू लागला. यानंतर पहा, चौथा वाक्य कसा पाहिजे होता? मी पायाला स्पर्श करून नमस्कार केला. मी पायाला स्पर्श करून नमस्कार केला. अशा पद्धतीने वाक्य हवं होतं. पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी एकदम योग्य वाक्य दिलेलं आहे. यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 23. समानार्थी शब्द ओळखा. मृग. मृग म्हणजे काय? हरिण. ठीक आहे, मृगचा समानार्थी शब्द आहे हरिण. यानंतर पहा पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 24. गाढवाने शेत खाल्ल्याने पाप ना पुण्य म्हणीचा अर्थ कोणता आहे? आता पहा, गाढवाने शेत खाल्ल्याने पाप ना पुण्य कोणती म्हण आहे? तर दुर्जनावर उपकार केला तरी काही उपयोग नसतो, बरोबर. दुर्जनावर काही जरी आपण उपकार केला तो आहे शेवटी दुर्जन, त्याचा काही उपयोग आहे का? नाही. त्यामुळे गाढवाने शेत खाल्ल्याने पाप ना पुण्य याचा योग्य म्हणीचा अर्थ काय होतो? तर दुर्जनावर उपकार केला तरी काही उपयोग नसतो. पहा, या ठिकाणी आपले प्रश्न संपलेले आहेत. यानंतरच्या व्हिडिओमध्ये देखील आपण तलाठी भरतीच्या आणखीन 22 तारखेला झालेली जी एक्झाम होती तर त्या परीक्षेतील मराठीचे 25 प्रश्न आणि पूर्ण विश्लेषणसहित पाहणार आहोत.